नाशिक इथं होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीसह नाशिक शहर स्वच्छ आणि सुंदर होईल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर याची वेगळी ओळख निर्माण होईल, यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी केलं आहे। श्री रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीनं देण्यात येणारा राष्ट्रजीवन पुरस्कार जल आणि पर्यावरण तज्ज्ञ पद्मश्री महेश शर्मा यांना राज्यपालांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आला। त्यावेळी ते बोलत होते। देशातील नद्या या आध्यात्मिक प्रेरणा आणि सांस्कृतिक उत्थानाचं केंद्र आहेत। त्यांना प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ राखणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि म्हणूनच सेवा समितीनं सुरू केलेल्या गोदावरी स्वच्छता अभियानात सर्वांनी सहभाग घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे। यावेळी राज्यपालांच्या हस्ते गोदापूजन आणि आरती करण्यात आली। विष्णुस्मृतावारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च कर्णञ्चै मनोहरेण सुवर्णपात्रान्तर संस्थितेन प्रदीप्तभासा ससंगतेन नीराजनं ते जगदम्ब पूर्वे सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके